आयुरा. समीरचं लक्ष चौफेर होता. अजून काही संकट तर नाही ना, त्याच्या मनात आलं. पण त्याने समयसूचकता दाखवत आपल्या हातातली बंदूक खाली ठेवली. निशस्त्र झालो कलीना. समीर त्याच्या स्टाईलने म्हणाला. इथून पुढे बघ, तुला वाटलं मी पळेन? समीरने विचारलं. कलिनाचा चेहरा कठोर झाला. मग? समीरने क्षणात हालचाल केली. जमिनीवर पडलेला लोखंडी रॉड उचलून सरळ कलिनाच्या डोक्यात घातला. पण कलिना चपळतेने बाजूला झाल्याने थोडंसं डोक्याला आणि खांद्याला लागला. रॉड मजबूत असल्याने त्याला लागलं होतं. वेदनेने त्याचं समीरवरचं लक्ष विचलित झालं. तोच समीरने कलिनावर झेप घेतली. दोघांमध्ये चांगलीच झटापट सुरू झाली. कलिना हट्टाकट्टा होता, पण समीरच्या डोळ्यात क्रोध आणि काळजी दोन्ही होतं. त्याने कलिनाला चांगले वर्मी ठोसे दिले. तो विवळत तिथेच पडला. टायमर 30 सेकंद दाखवत होता. समीर धावत बॉम्बकडे गेला. वायर, 2 लाल 1 निळी असं दाखवत होते. त्याचा श्वास खोल झाला होता. एक चूक आणि सगळं उद्ध्वस्त. त्याच्या डोळ्यासमोर निधीचं हसू आलं. निधी, मला माफ कर, तो पुटपुटला. त्याने निळी वायर ओढली. क्षणभर शांतता. पण टायमर काही थांबला नाही. 15 सेकंद बाकी राहिले. शहाला नाही आहेस, कलिना ओरडला आणि तो सरपटत बाहेरच्या दरवाजाकडे जायला लागला. त्याला जाताना बघून समीरने बाहेरच्या दरवाजाला धाव घेतली. तो धावत दरवाजाकडे गेला. तिथे एक जुनं अर्धवट तुटलेलं लोखंडी दार होतं. त्याने खांद्याने धडक दिली. एकदा, दोनदा, तीनदा. टायमर आता 007 दाखवत होता. इतक्यात दार उघडलं. समीरने उडी मारून बाहेर गेला. वेअर हाऊसपासून लांब उडी मारली. समोर असलेल्या मोठ्या भिंतीवर पकडत त्याने बाहेर उडी मारायचा प्रयत्न केला की धडा! संपूर्ण वेअर हाऊस आकाशात उडाल्यासारखं वाटलं. पूर्ण आग, धूळ, लोखंडाचे तुकडे हवेत उडाले. बाहेर लांब उभे असलेल्या टीमला स्फोटाची लाट आदळली. समीर सर! कुणीच बाहेर येताना दिसत नव्हतं. फक्त धूळ आणि आगीचे लोट दिसत होते. वेअर हाऊस आता पेटत होतं. काही मिनिटांनी अग्निशमन दलाची गाडी आणि जवान आले. मीडिया आली. वेअर हाऊसची आग विझवण्यात आली. सुरक्षा रक्षक पुढे धावले. सोबत समीरची टीम सुद्धा पुढे आली. त्यांनी त्या राखेने तप्त आणि लाल दिसणाऱ्या वेअर हाऊसमध्ये समीरला शोधण्याचा प्रयत्न केला. धुरातून एक देह बाहेर ओढला गेला, पण तो पूर्ण जळालेला होता. जराही ओळखायला येत नव्हता. मीडिया समीरच्या साथीदारांना प्रश्न विचारत होती. इतक्यात थोड्या दूर सुरक्षा भिंतीच्या पलीकडे काहीतरी दिसलं. रक्ताने माखलेला एक देह बेशुद्ध. श्वास चालू आहे. टीममधला एक जण ओरडला. चला लवकर, काही करा, इमर्जन्सी आहे. मीडियाला खबर लावू देऊ नका. 2-3 जणांनीच इथे या, बाकी मीडियाला सांभाळा. सर गायब आहे, अजून भेटले नाहीत सांगा. टीम हेड म्हणाला. त्याच्या टीमने मीडियापासून लपवत एक गाडी तिथे नेली आणि तत्काळ गाडीत टाकण्यात आलं. मीडिया त्या गाडीच्या मागे धावली, पण ती गाडी काही थांबली नाही. ती गाडी एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली. त्या रात्री न्यूज ब्रेक झाली. शहराबाहेरील वेअर हाऊसमध्ये भीषण स्फोट. DSP पोलीस अधिकारी समीर माने बेपत्ता.
अजूनही त्यांच्याबाबत काही माहिती मिळालेली नाही. या अपघातात एक शव मिळाल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु ते समीर माने यांचेच असल्याची खात्री पटलेली नाही. ती बाई आपल्या मधुर आवाजात बातमी सांगत होती. समीर निघून गेल्यावर निधी आपल्या बॅगा सांभाळत रिक्षाने घरी आली. तिने दुकानाजवळच रिक्षा थांबवून अवनीला आपली केलेली खरेदी दाखवली. त्यानंतर थोड्या बॅगा दुकानात ठेवून आपल्याला झेपतील तेवढ्या बॅगा घेऊन ती घरी आली. घरी आल्यावर तिने बॅगा टाकल्या आणि बेडवर अंग टाकून झोपून गेली. माधव टीव्हीवर नेहमीप्रमाणे न्यूज बघत होते. इतक्यात त्यांनाही समीरची न्यूज दिसली. ते धावतच आयुषकडे गेले. आयुष, अरे न्यूजला काय दाखवतात बघ, समीरचा फोटो आहे. मी टी व्ही बंद केला, उगाच निधी आणि तुझ्या बायकोला कळायला नको. तू मोबाईलवर बघ ना. माधव आयुषला रूमबाहेर बोलावून म्हणाले. आयु, मी जरा बाबांच्या पायाला तेल लावून देतो ग, तू आराम कर. आयुष म्हणाला, कारण आयुराला काही संशय येता कामा नये, आणि बाबांसोबत बाजूला आला. मोबाईलवर बातमी बघितली आणि त्यालासुद्धा धक्का बसला. समीर? आयुष जरा मोठ्यानेच ओरडला. मी कॉल करून बघतो त्याच्या टीम मेंबरला. त्याने फोन काढला आणि कॉल केला, पण कॉल कोणाचाच लागत नव्हता. त्याने त्याच्याकडे असलेल्या सगळ्या नंबरवर कॉल केला होता, पण कोणाचाच लागत नव्हता. आता त्याला चिंता वाटू लागली. माधवसुद्धा जास्तच टेन्शनमध्ये आले. आता काय करावं? देवेशसुद्धा आपल्या दुसऱ्या कामाला निघून गेला होता. मोबाईलवर न्यूज लावून बघितलं तर अजूनसुद्धा तेच सांगत होते. समीरचे वेगवेगळे ठिकाणचे फोटो दिले जात होते. काही गोष्टी रंगवून सांगितल्या जात होत्या. ते बघून आयुषचे डोकं तर अजूनच भरभरायला लागलं. आयुराचा चुकून लक्ष केला तर ती किती टेन्शन घेईल. तरी एक बरं होतं, आयुरा न्यूज वगैरे बघत नव्हती. सध्या तिची परिस्थिती बघता एकदम नाजूक होती. अशा परिस्थितीत तिला काही कळालं तर त्याचे परिणाम नक्कीच गर्भावर झाले असते. म्हणून तिच्यापासून ही गोष्ट लपून ठेवायला हवी होती. आयुषने टीव्हीची केबल, वायर सगळं काढून ठेवलं, जेणेकरून कोणी लावायला जरी गेलं तरी त्याला पटकन लागणार नाही. निधी थोड्या वेळाने जागी झाली. ती बाहेर आली तर आयुष आणि माधव कसल्या तरी टेन्शनमध्ये दिसत होते. आयुष दादा, काय झालं? निधीने विचारलं. काही नाही ग, ते जरा मित्राचा ॲक्सिडेंट झाला म्हणून जरा टेन्शनमध्ये आहे. कदाचित जावं लागेल आम्हाला, आयुष म्हणाला. निधीने जास्त काही टेन्शन न घेता आत गेली आणि फ्रेश झाली. स्वतःला नीट करून घेत ती बाहेर आली आणि मोबाईलवर सर्च करत बसली होती. इतक्यात गुगलवर एक न्यूज फ्लॅश होताना दिसली. ओळखीचा चेहरा दिसला म्हणून तिने त्या न्यूजला क्लिक केलं. पण ओळखीचा म्हणजे एवढा ओळखीचा चेहरा समोर येईल असं तिला वाटलंच नव्हतं. तिने ती न्यूज 10 वेळा वाचली तरी समीरचंच नाव समोर येत होतं. तिचे हातपाय थरथर करू लागले. आयुष दादा. तिने आपल्या बेडवरून कशी तरी आयुष दादाला हाक मारली. तिला नेमकं आपल्याला काय होतं हे सुद्धा कळत नव्हतं. डोळ्यासमोर क्षणात अंधार दाटून आला. निधी, निधी. हलके शब्द फक्त तिच्या कानात पडत होते. मग जड झालेले डोळे काही तिला उघडता आले नाही. खूप जास्त ट्रेस घेतला होता तिने. तिला ते वाचून विश्वास बसला नव्हता. तिच्या डोळ्यासमोर तो बाहेर निघून गेला होता. ध्यानीमनी नसताना असं काही समोर येईल असं वाटलंच नव्हतं तिला. तोंडावर पाण्याचा शिडकारा पडताच तिचे डोळे उघडले. आयुष दादा. काही न बोलताच ती जाऊन त्याला बिलगली. आयुषच्या लगेच लक्षात आलं की निधीने न्यूज बघितली आहे. निधी, असं रडून नाही चालणार. आपल्याला खरं काही माहीत नाही आहे. ते न्यूजवाले कधी कधी काहीही सांगतात आणि जास्त रंगवून सांगतात. आपण सत्य तिथे जाऊन बघितलं पाहिजे.
आपल्याला निघायला हवं त्यासाठी, आयुष म्हणाला. ते न्यूजवाले काही सांगतात, माझे समीर मला एकटं सोडून नाही जाणार, कधीच नाही, निधी म्हणाली. तुला थोडं धीराने घ्यावं लागेल, कारण आपल्याला कदाचित समीरच्या आईकडे सुद्धा जावं लागेल. त्यांना काही माहीत आहे की नाही आपल्यालाच बघावं लागेल आणि तिथे जाऊन चौकशी सुद्धा करावी लागेल, आयुष निधीला समजावत म्हणाला. निधीने आपले सोडलेले केस तसेच वरती पोनीमध्ये बांधले, हातात मोबाईल घेतला आणि लगेच तयार झाले. मी पण येतो, माधव पुढे होत म्हणाले. बाबा तुम्ही नका येऊ, निधी घरी आहे, निधी आहे ना सोबत माझ्या, आम्ही जाऊ, काय ते सत्य आधी शोधू. कदाचित हा कोणाचा तरी डाव असेल किंवा मग हे कोणाला तरी दिशाभूल करण्यासाठी सगळीकडे पसरवले असतील. आपल्याला आधी नक्की काही आहे ते शोधावं लागेल, आयुष माधवरावांकडे बघत म्हणाला. निधी समीरचा फोन ट्राय करतच होती, पण स्विच ऑफच येत होता. मन सुन्न झालं होतं, पण शरीर बधीर झाल्यासारखं वाटत होतं. काही म्हणजे काही सुचत नव्हतं. ओव्हरऑल धक्का बसला होता तिला. पण तिचं मन मात्र तिला सारखं सांगत होतं की समीरला काही होणार नाही, ते तिला सोडून जाणार नाहीत, हे ठाम ठणकावून सांगत होतं. दादा मला आतून खूप वाटते, समीरनं काही होणार नाही, निधी आयुषला म्हणाले. निधीच्या डोळ्यातून अश्रू होते, पण आतून एक हट्ट, एक विश्वासही होता. समीरला काही होऊच शकत नाही, तिचं मन सारखं तेच सांगत होतं. दरम्यान शहराच्या दुसऱ्या टोकाला गाडी वेगाने हॉस्पिटलच्या गेटमधून आत घुसली. ब्रेकचा कर्कश आवाज झाला. स्ट्रेचर, पटकन स्ट्रेचर. टीममधला एक जण ओरडला. रक्ताने माखलेला, धुराने काळवंडलेला देह गाडीतून बाहेर काढण्यात आला. त्याच्या छातीचा श्वास मंद होता, पण चालू होता. पल्स वीक, बीपी ड्रॉप होतोय, नर्सने घाईघाईने सांगितलं. डॉक्टरांनी लगेच इमर्जन्सी रूम तयार केली. ऑक्सिजन मास्क लावला गेला. हृदयाच्या ठोक्यांनी मशीन बीप बीप करत होती. हे मीडियाला कळायला नको, नाव रजिस्टरमध्ये टाकू नका, अजून कोड नेम वापरा, टीम हेड डॉक्टरांच्या कानात म्हणाला. डॉक्टरांनी लगेचच मान हलवली. डोक्याला खोल मार आहे, कदाचित स्फोटच्या धक्क्याने भिंतीवर आपटला असावा. लगेच सिटी स्कॅनला न्या. स्टाफ धावपळ करत होता. रक्त, औषधांचा वास, घाई गडबड, सगळीकडे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ऑपरेशन थिएटरचं दार बंद झालं. बाहेर टीममधले 3 जण थांबले होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. सर वाचले पाहिजे, तेच तर सगळं उघड करू शकतात, एक जण पुटपुटला. आयुष गाडी चालवत होता. निधी बाजूला बसली होती. तिचे हात सतत थरथरत होते. ती पुन्हा पुन्हा समीरचा नंबर डायल करत होती. स्विच ऑफ, सारखा स्विच ऑफ येत होता. प्रत्येक वेळी तिला तेच ऐकायला मिळत होतं. निधी स्वतःला सावर, आपण आधी वेअर हाऊसला जाऊ, आयुष तिला म्हणाला. गाडी वेगाने स्फोटाच्या ठिकाणी पोहोचली. वेअर हाऊसमध्ये अजून धुराचे लोट उठत होते. आगीचा वास हवेत पसरला होता. मीडियाची गर्दी, पोलिसांची गर्दी, फ्लॅश लाईट्स, सगळंच कसं एकदम गजबजून टाकणारं होतं. निधी गाडीतून उतरली आणि सरळ पुढे जायला लागली. मॅडम थांबा, आत जाता येणार नाही तुम्हाला, पोलिसाने हात दाखवत तिला अडवलं. माझे माझे समीर आत होते, ती ओरडली. लोकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. आयुषने तिला धरलं. सांभाळ स्वतःला निधी. एक अधिकारी पुढे आला. मॅडम अजून शोध सुरू आहे, एक शव सापडलाय पण ओळख पटलेली नाही. निधीच्या कानात फक्त शव शब्द घुमला. तिच्या डोळ्यासमोर काळोख पसरला. नाही नाही, ते असूच शकत नाही, माझे समीर मला सोडून कधीच जाणार नाही, माझं मन मला सांगते.
ती तुटलेल्या भिंतीकडे बघत रडू लागली. त्या राखेत तिला समीरचा चेहरा दिसल्यासारखा वाटत होता. त्याचं हसू, त्याचा आवाज कानात आणि मनात घुमत होता. निधी, घाबरू नकोस, आयुष म्हणाला. पुन्हा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरचं लाईट अजूनही चालू होतं. डॉक्टर बाहेर आले. रुग्णाची स्थिती गंभीर आहे, डोक्याला मार आहे, काही तास क्रिटिकल आहेत. ते शुद्धीवर येतील ना? टीममधला एक जण विचारत होता. देवावर आहे, दुसरा टीम मेंबर म्हणाला. इतक्यात समीरचा हात हलला. मशीनवरची लाईन थोडी स्थिर झाली. डॉक्टरने परत हात धाव घेतले. वेअरहाऊसजवळ निधी अजूनही तिथेच उभी होती. तिच्या मनात विचित्र शांतता निर्माण झाली होती. अचानक तिला जाणवलं, जर त्यांना खरोखरच काही झालं असतं तर माझं मन इतकं ठाम का म्हणतंय की तो जिवंत आहे, त्यांना काहीच झालेलं नाही. ती अचानक आयुषकडे वळली. दादा, ते जिवंत आहेत, मला खात्री आहे. आपण आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये चौकशी करूया, कुठेतरी आहेत ते, निधी म्हणाले. आयुषने तिच्याकडे पाहिलं. त्या अश्रूंमध्ये भीती होती, पण त्याहून जास्त विश्वास दिसला त्याला. गाडी पुन्हा हॉस्पिटलकडे वळली. त्या रात्री शहर झोपलं होतं, पण काहींच्या आयुष्याची दिशा कायमची बदलत होती. समीर मृत समजला जात होता, पण तो मृत नव्हता. तो लढत होता. आणि निधीचं मन त्याच्या श्वासांशी कुठेतरी जोडलं गेलेलं होतं. बघूया काय होतंय पुढे. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.